हल्लीच्या नवीन टेक आणि एआयच्या जमान्यात आपण असं काहीतरी एक डिव्हाइस करू शकतो का, की त्यांचं कम्युनिकेशन आपल्याला समजेल किंवा एका कळपातून दुसऱ्या कळपात ते काय बोलतायत किंवा कुठलेही प्राणी फॉर दॅट मॅटर. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये बोलतो. त्यात सुद्धा नर आवाज काढून बोलत नाही. तो आपला पाय जमिनीवर आपटतो. ती कंपनं 7 किलोमीटर लांब पाठवतो. मग ती कॅच करता येतील का एखाद्या डिव्हाइसवर? कंपनं कॅच करणं कठीण असलं तरी साऊंड पॅटर्न कॅच करता येतो. त्याच्यासाठी वेगवेगळे डिव्हाइसेस आता अवेलेबल आहेत. आणि ते डिकोड करता येईल. हो, म्हणजे काय आता काय म्हणतायत ते समजेल का? ते तुम्हाला जर साऊंड पॅटर्न तो माहिती असेल तर 100% समजेल. म्हणजे आत्ता जो लेटेस्ट एक हे झाला रिसर्च आला की हत्ती एकमेकांना नावाने हाक मारतात. त्याच्यामध्ये त्यांनी त्या डिव्हाइसबरोबर एआयचा पण उपयोग केला आणि त्याच्यामुळे त्या साऊंड पॅटर्न्सवरनं त्यांना कळलं की ह्याचं नाव हे असू शकतं, म्हणून तो अशा पद्धतीने आवाज काढून त्यांना बोलवतोय. पण हे खूप लेटेस्ट ब्रेक थ्रू आहे नाही का? म्हणजे साध्या प्रत्येक वेळेला आनंद शिंदे कसे पोचणार? मग त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जर असं आपण डिव्हाइस दिलं तर एक प्रायमरी ते रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवू शकतात जिथे ना? जिथे सकारात्मक अभ्यास आहे तिथे तिथे हे डिव्हाइस उपयोगाचंच आहे. म्हणजे ह्याचा वापर म्हणजे दुष्परिणाम पण होऊ शकतात योग्य तऱ्हेने वापर नाही झाला तर, बरोबर ना? हो. तर आता एक शेवटचा प्रश्न, की मला माहिती आहे ट्रंकॉल फाउंडेशनला ब्रिटिश पार्लमेंटनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं अमेरिकेहून पण लोक तुम्हाला भेटायला आले होते तुमचा गायडन्स घ्यायला. हो. तर ते कसं काय घडलं? आमच्याबद्दल लिव्हिंग ब्रिज नावाच्या मॅगझिननी लंडनमध्ये छापलं आणि ते मॅगझिन फार वरच्या पातळीवरची लोक वाचत असतात. तर हा विषय तिकडच्या संसद जे आहेत सगळे त्यांना समजला, त्यांनी तो विषय वाचला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि आम्हाला असं सांगितलं की ऋषी सुनक यांनी विचारांच्या पलीकडचं काम म्हणून या कामाची नोंद घेतली. आणि दुसरं जे काम मी करतोय गेली 12 वर्ष, त्यात प्रत्येक मग तो हत्ती शांत करणं असो, हत्तीचं कॉरिडॉर रिस्टोर करण्याचा प्रयत्न असो किंवा ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्टमध्ये हत्ती नक्की असं का वागतोय हे लोकांना समजावून देण्याचा भाग असो. आम्ही 90 गावांमध्ये आत्ता जातोय आणि प्रत्येक गावात आम्ही समजावून सांगतोय की हे का घडतंय आणि त्याचा फायदा किंवा नुकसान हे काय होणार आहे. तर मग ते गावातल्या लोकांना ज्यावेळी कळतं की बाबा हे असं आहे, याचं कारण हे आहे, त्यावेळी ते पॉझिटिव्ह होतात. काही होत नाहीत, काही होतात. तर मग ती सगळी प्रत्येक गोष्ट त्यांनी नोटीस केली आणि त्याच्यावरती एक चांगला त्यांना अभ्यास वाटला आणि त्याचा उपयोग एंड रिझल्ट देण्यामध्ये होतो आहे हे त्यांच्या निदर्शनास आलं. म्हणून अमेरिकेचे शास्त्रज्ञ काही आले होते, ते आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 25 वर्ष काम करतो आहे, पण आम्ही कॉन्फिडेंटली हे म्हणत नाही आहोत की आमच्या कामात एंड रिझल्ट आहे. आणि इथे तुमचे व्हिडिओज आम्हाला दिसत आहेत, हत्ती शांत होतो, 15-15 लोकांना ठार मारलेला हत्ती शांत होतो आणि गावकरी ऐकत आहेत, ते तुमच्याबरोबर उभे आहेत. मग हा आम्हाला एंड रिझल्ट वाटतोय. मग हे काय मॅजिक आहे? हां, तुम्ही हे कसं करता हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, म्हणून ते इथे आले आणि भेटले आम्हाला. खूप छान. म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय मान्यता तुमच्या कार्याला, तुमचं जे हे स्किल आहे, टॅलेंट आहे, त्याला मिळते. खूप छान. आणि हा तुमचा कॉरिडॉर तयार करण्याचा जो एक प्रोजेक्ट आहे, मला असं वाटतं की त्यासाठी जी तळमळ आहे ती खूप प्रचंड आहे. तुम्ही इकडे आलात आणि तुमचे खूप छान छान काही अनुभव सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली, खूप काही नवीन शिकायला मिळालं. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू, थँक्स अ लॉट. एकच गोष्ट फक्त सांगू का, आम्ही सांगा ना. 2018 पासून ट्रंकॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन हे जिथे जिथे फ्लड्स येतात तिथे तिथे जाऊन कॅटल फीड देते. कारण लोकांसाठी मदत खूप होते, पण कॅटल्ससाठी किंवा प्राण्यांसाठी ही मदत मिळत नाही. तर अगदी केरळपासून आसामपर्यंत आपण जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा त्या त्या राज्यांमध्ये जाऊन आपण कॅटल फीड दिलेलं आहे. केरळमध्ये 10 टन दिलं, आसाममध्ये 10 टन दिलं, कारण आमचा प्रवास खर्चामध्ये खर्च झाला जास्त. पण जेव्हा कोल्हापूर आणि आपल्या खेड चिपळूणमध्ये ज्यावेळी फ्लड झाले, खेड चिपळूणमध्ये आम्ही 22.5 टन कॅटल फीड दिलं.
कोल्हापूरमध्ये आम्ही 2 गावं घेतली होती, वाकरे आणि हेरवाड. तर हेरवाडमध्ये 10 टन प्लस 2 ट्रक गवत आणि वाकरेमध्ये 10 टन पशुखाद्य असं आम्ही दरवेळी आपल्या ह्याच्यात मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी तिकडचं आहेर नवरगाव दत्तक घेतलं आणि तिथे कॅटल फीड दिलं होतं. जवळजवळ तिथे 20 टन होतं. लॉकडाऊनमध्ये थायलंडमध्ये हत्तींचा इश्यू झाला. त्यावेळी 100 हत्ती दत्तक घेऊन त्यांना पुरेल इतकं खाद्यासाठी आम्ही त्यांना मदत केली होती. 80 कुत्रे ठाणे महानगरपालिकेने आम्हाला आम्ही राहतो त्या परिसरातले 80 कुत्रे लॉकडाऊनमध्ये खाऊ घालण्याची आम्हाला परवानगी दिली होती आणि त्या 80 कुत्र्यांना जवळजवळ 1.5-2 वर्ष खाऊ घालत होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.